आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज। उदगीरातील नामांकित व्यापाऱ्यांच्या आत्महत्या जबाबदार असणाऱ्या सर्वांना अटक करा, बहुजन विकास अभियानाची मागणी। गुजराती नामांकित व्यापारी रमेश आंबे संगे यांच्या आत्महत्या असणाऱ्या सर्व गोष्टींवर तात्काळ अटक करून कारवाई न झाल्यास अभियानाचा आमरण उपोषणाचा इशारा। दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी उदगीरातील नामांकित व्यापारी रमेश आंबे संगे यांनी आत्महत्या केली आणि मताच्या बाजूला पोलिसांना सापडली। मात्र आज जवळपास 40 ते 50 तास होऊन देखील कार्यवाही करण्यात येत नाही। तात्काळ कारवाई करून सुसाट नोटमध्ये ज्या लोकांची नावे आहेत त्या सर्वांना, कारण व्यक्ती काही किडा म्हणजे नाहीत, ही कारवाई तात्काळ नाही झाल्यास प्रमुख पदाधिकारी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमर उपोषण करण्याचा इशारा बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार, मानसिंग पवार, शिवाजी मामा करकाळे, प्रेम तोगरे, अमोल सूर्यवंशी, अशोक नागराळे, शिवाजीराव तिवारी, सुभाष पारसेकर, गोरोबा थोरे, भानुदास साबणे, रवी पाटील, अंबादास पाटील, अशोक गायकवाड, संजय डोंगरे, खाजा मोमीन अधिनियम निवेदनाद्वारे मागणी केली आहे। आज आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने, विविध सामाजिक संघटनेच्या वतीने, अपंग संघटनेच्या वतीने आमचे प्रेमभैया सावकार, पठाण साहेब, मानसिंग पवार, अशोक नागराळे सावकार, आमच्या सर्वांच्या वतीने आज बहुजन विकास अभियानच्या वतीने निवेदन सादर करत आहोत की 7/1/2026 दिवशी उदगीरातील प्रसिद्ध व्यापारी रमेश सिद्धप्पा आंबासंगे यांनी आत्महत्या केलेली आहे। सायंकाळी 6:30 सुमारे घटना घडली आहे। मात्र आत्महत्या करून त्यांनी सुसाट नोट ठेवली आहे। त्या सुसाट नोटमध्ये त्यांनी अनेकांची नावं, नामांकित लोकांची नावं घेतलेत। मात्र आज जवळपास 40 तास उतरून देखील पोलिसांनी कारवाई केली नाही। पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे, व्यक्ती काही किडामुगे नाहीत, व्यक्ती किडामुगे नसल्यामुळे तुम्ही तात्काळ कारवाई करावी लागते। मात्र आजपर्यंत पोलिसांनी कारवाई का केली नाही? कारण या धनदांडग्या लोकांचा, ज्या लोकांची या सुसाट नोटवर नाव आहेत, त्या लोकांचा पोलिसावर दबाव आहे का? राजकीय दबाव आहे का? पैशासमोर प्रकरण जिरण्यात येत आहे का? या सर्व शंका उदगीरकरांना पडल्या। अनेक नामांकित वर्तपत्रामध्ये याची बातमी देखील आली आहे। मुलांची मागणी आहे, यामध्ये जे कोण दोषी असतील त्या सर्वांची तात्काळ चौकशी करून त्या सर्व गुन्हेगारांना तात्काळ अटक केली पाहिजे। 40 तास होऊन तुम्ही अटक करत नाही। त्या फिरायचे आत्महत्या केली त्याचा व्यक्ती, मुलगा आज आजारी आहे, तो आजारी आहे म्हणून त्याची सुसाट नोट आहे। सुसाट नोट हा मृत्यूपूर्वीचा जबाब असतो, फार महत्वाचा मुद्दा आहे। म्हणून याच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई न केल्यास बहुजन विकास अभियान येत्या 19 तारखेला माननीय उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे। कारण उदगीरमध्ये अशी वापरणापणा कृत्य करू नये, कुणी यावं, मारून टाकावं, निघून जावं, असे प्रकार उदगीरमध्ये घडू नये आणि असे प्रकार दडपले जाऊ नयेत। पण बहुजन विकास अभियान येत्या 19 तारखेला पोलिसांनी कारवाई नाही केली, त्या सर्व आरोपीला तात्काळ अटक नाही केली, त्यांना कडक शासन नाही केलं, कारण बहुजन विकास अभियानच्या वतीने आमचे प्रमुख पदाधिकारी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत। हे सांगू इच्छितो, जोपर्यंत त्या प्रकारे चौकशी होणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प राहणार नाही। आम्ही याची परत माहिती मुख्यमंत्र्यांना दिले, पोलीस महासंचालकांना दिले, पोलीस अधीक्षकांना दिले, सर्वांना आम्ही याचे प्रति पाठवलेत। यांची त्वरित कारवाई होईपर्यंत आम्ही कदापि गप्प राहणार नाही, सांगू इच्छितो। जय